नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. वन्य प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात नागाव येथील अनिल पुजारी या मेंढपाळाच्या 6 बकऱ्या ठार झाल्या. यामध्ये मेंढपाळाचे सुमारे 50,000 रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली. याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील मौजे नागाव इथले मेंढपाळ अनिल पुजारी, सदाशिव रानगे, महादेव रानगे, सुनील पुजारी यांच्या सुमारे 350 मेंढरांचा कळप खतासाठी मौजे नागाव इथल्या शिराळे मळ्यात सुनील अण्णा शिराळे यांच्या गट क्रमांक 63 या शेतात गेल्या 7 दिवसांपासून बसायला आहेत. मंगळवार दिनांक 24 रोजी सायंकाळी 6 ते 7 वाजताच्या सुमारास कोल्हा सदृश्य वन्यप्राण्यांच्या कळपाने जाळीत ठेवलेल्या कोकरांवर हल्ला केला. या हल्ल्यात 6 मेंढरांची कोकरे जागीच मृत्युमुखी पडली. हल्ल्याची घटना शिवाजी सदाशिव रानगे यांनी तातडीने यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांना कळवली. संजय वाघमोडे यांनी ही घटना तात्काळ वनपाल कुलदीप कांबळे, पशुसंवर्धन अधिकारी यांना कळवून घटनास्थळी उपस्थित राहून पंचनामा करण्याची विनंती केली. वनरक्षक प्रदीप जोशी यांनी घटनास्थळी रात्री भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. आज मंगळवार दिनांक 25 रोजी वनपाल कुलदीप कांबळे, वनरक्षक प्रदीप जोशी यांनी घटनास्थळी उपस्थित राहून घटनास्थळाचा पंचनामा केला. पशुधन विकास अधिकारी डॉक्टर प्रवीण नाईक, पशुधन विकास अधिकारी यांनी मृत कोकरांचे शवविच्छेदन केले. घटनास्थळी यशवंत क्रांतीचे संस्थापक अध्यक्ष व मेंढपाळ चराई कुरण समितीचे राज्यपाल नियुक्त सदस्य संजय वाघमोडे, डॉक्टर विजय गोरड, अनिल पुजारी, सदाशिव रानगे, महादेव रानगे, सुनील पुजारी, शिवाजी रानगे इत्यादी मेंढपाळ उपस्थित होते.